दगड फेकणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरती कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक आहे पोलिसांच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणावरून आता पसार झालेले आहेत। जर बघितलं तर आता हे सगळे स्टेशनवरती हे दगड पडलेले आहेत, मोठे मोठे दगड आहेत या ठिकाणी। अजूनही पाहिलं तर पुढे अंबरनाथच्या दिशेला आंदोलनकर्ते गेलेले आहेत आणि पोलीस त्यांच्या मागे पळत आहेत। मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते अजूनही दगड जे आहेत ते पोलिसांच्या दिशेने मारत आहेत। अत्यंत गंभीर असं ही घटना आणि हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी। मात्र अजूनही दगड जे फेकण्याचं थांबलेलं जात नाहीये। जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅकवरती हे सगळे आंदोलनकर्ते पळत आहेत, त्यांच्या मागे हे सगळे पोलीस पळत आहेत आणि मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते समोरून मोठ्या प्रमाणामध्ये दगड मारताना आपण अजूनही पाहतोय। आता अंबरनाथच्या दिशेकडून हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते रवाना झालेले आहेत। मात्र अजूनही ट्रॅकवर असलेले जे दगड जे आहेत ते दगड पोलिसांच्या दिशेने जे आहेत ते फेकण्यात येत आहेत। आपण दृश्य पाहतो आहोत ही बदलापूर रेल्वे स्टेशन मधली आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची ही दृश्य आहेत। काही आंदोलकांनी यावेळेला पोलिसांवर दगडफेक देखील केलेली आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विनायक, काय घडतंय सध्या तिकडे? आपण पाहतो की या ठिकाणी गेली 7 तास झालं या ठिकाणी प्रवासी बसलेले होते, मात्र आता लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि हजारो आंदोलक जमले होते त्यांच्यावरती आता दगडफेक करण्यात येत आहे। समोरून आहे ते बाहेरून संपूर्णपणे दगडफेक केली जात आहे। रेल्वे ट्रॅकच्या बाहेर आहे ते आंदोलकांना हटवण्यात आहे। मात्र रेल्वे ट्रॅकवरती असलेली जी दगड होते ते दगड फिरकावण्यात येत आहे। त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहेत आंदोलक गेले, तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये दगडफेक होताना दिसते। SRPFची तुकडी आलेली आहे, पोलीस फौजफाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, या संपूर्ण भागातला पोलीस फाटा बोलवण्यात आला होता। अखेर या ठिकाणी बराच वेळ आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक हटण्यास तयार नव्हते। आरोपीला आमच्या समक्ष या ट्रॅकवर फाशी द्या अशा प्रकारची मागणी त्यांची होती, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा न मिळाल्यामुळे अखेर या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। सध्या ट्रॅक आहे तो खाली करण्यात आलेला आहे, मात्र जे आंदोलक रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेलेले आहेत तिथून बाहेरून आहे तो दगडांचा मारा जोरदार। विनायक, असेच आमच्या सोबत राहा जोडलेले। आपण या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत। मंत्री गिरीश महाजन देखील